याग सख्यानो चला याग सयानो आता डोहाळ पोलीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया वेल ही वाकली फळांनी लगडली हिला पराच्या गादीवर हळू बसवा किती लाजली लाजुनी हसली हिच्या मनी ती डोहाळे सारे पुरवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा वसंत ऋतू आला मोहरुनी आंबा गेला कोकिळ कुहू कुहू गाई पैसे दुधावायची काय कोणी काका होणार आहे कोणी काकू होणार आहे कोणी मावशी कोणी आत्या मामा ताई दादा बाप रे बाप किती सारे नाते तयार होत आहे एक छोटासा जीव घरात आले तर हा आज आपण इथे करणार आहे नैसर्गिक सोनोग्राफी म्हणजे निसर्गाची सोनोग्राफी निसर्ग काय म्हणतो आहे की येणारं बाळ मुलगा असेल की मुलगी गिरीशला मुलगी हवी आहे आणि रोहिणीला काय हवंय रोहिणीला काही पण चालतं गिरीशला घरात विठ्ठल येणार आहे सॉरी गिरीश दिवा आजीचा ते मला हार धरा आशीर्वादाने जीवने करा तिचा बरसा सासूबाई आहे काहीच्या डोहाळ्याची मान सासूबाई आहे मनोरंजन झालं तुमच्या कार्यक्रमापासून आणि ठेवायचा असला तरी आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून आमच्या इकडे गावी पण आमचा असा कार्यक्रम नक्की नक्की ताई तुम्हाला कसं वाटलं ताई आमच्या इकडे करायचं असलं तुम्हाला बोलावचं हो कुठे रिसोर्ट तालुक्यात बोललेला हो आम्ही आलेलो माझं नाव सुनीता चौधरी जामतीची आहे मी खूप छान वाटलं होणाऱ्या बाळाची मावशी आहे तिला आजचा कार्यक्रम कसा वाटला नमस्कार, मी दीपाली महाकाळ. आज माझ्या ताईच्या जवळ होते. त्यांनी जेव्हा आपल्याला जे दाखवलं लहानपणापासून जी मुलगी कशी जेव्हा आई पण कसं होतं तिचं तोपर्यंत त्यांनी पूर्ण डान्समध्ये दाखवलं की बाबा एक छोटं मुलगी जेव्हा जन्म घेते आणि जेव्हा ती स्वतः आई होते त्यामध्ये त्यांनी पूर्ण डान्समध्ये ते दाखवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप छान आवडलं आम्हाला ते आणि खूप प्रसन्नही झालो आम्ही त्याच्यामध्ये. थँक्यू ताई आम्हाला एवढं सगळं दाखवण्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. माझ्यासोबत आहे हॉटेल नैवेद्यमचे संचालक शरद भाऊ वानखेडे. तर त्यांना विचारूया की त्या आमच्या मंगलाक्षी ग्रुपबद्दल काय म्हणतील. खरं म्हणजे कसं आहे की आपल्या मराठीत खूप साऱ्या परंपरा आणि संस्कृती आहे आणि विविध जे प्रसंग असतात त्या प्रसंगानुरूप सगळ्या गोष्टी घडत असतात. आता यांच्या म्हणजे लग्न असेल काही हळद असेल त्यानंतर बेबी याचा आवडता कार्यक्रम असेल किंवा जे कार्यक्रम असतात समजा महिलांच्या संबंधाचे त्यात वेगवेगळे प्रकारचे डान्स त्या प्रकारची गाणे आणि मंगलाक्षी ग्रुपनं इतकं अतिशय सुंदर पद्धतीनं ते एडिट केलेलं आहे की त्या 1-1.5 तासाच्या त्या स्पॅनमध्ये आणि सगळ्या महिलांना वाटते की हा कार्यक्रम असा आपल्याला कुठे पाहायला मिळाला नाही आणि अगदी तल्लीन होऊन त्या कार्यक्रमापर्यंत बसतात. आणि म्हणजे हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाल्यामुळे मी नेहमी 2-3 कार्यक्रम पाहिले तेव्हा लक्षात आलं की महिला खूप अतिशय इंटरेस्ट असतात. त्यांना तर वाटते आपण यात सहभागी झालं पाहिजे. मी मंगलाक्षी ग्रुपला अशी विनंती करेन की ही संस्कृती कायम ठेवण्याकरता अधिकही हा ग्रुप प्लॉट करा आणि यानंतर अधिकाधिक महिलांना यात सहभागी करून त्यांच्यापर्यंत ही गाणे आणि त्या संस्कृती जे चालतं आपलं ते पोहोचवा.
म्हणजे हे पुढच्या पिढीपर्यंत सतत कायम राहील. थँक्यू दादा.